नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक जुना आणि रोचक इतिहास असलेला समाज भोये. भोये हे आडनाव तुम्ही नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर किंवा सह्याद्रीच्या डोंगराळ भागात अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, भोये आडनावाचा खरा उगम काय आहे? हे लोक कुठून आले, त्यांची संस्कृती कशी आहे आणि त्यांच्या परंपरा किती जुना इतिहास सांगतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भोये समाजाचा उगम, संस्कृती, परंपरा आणि इतिहास सविस्तर जाणून घेणार आहोत. 2. भोये आडनावाचा उगम. भोये या शब्दाचा उगम भुई किंवा भूमी या शब्दापासून झाला असे मानले जाते. भुई म्हणजे जमीन आणि त्यामुळे भोये म्हणजे भूमीशी जोडलेले लोक. पूर्वी या समाजातील लोक निसर्गाशी खूप जवळचे जीवन जगत होते. ते मुख्यतः शेती करत, जंगलातील फळे गोळा करत, जनावरांचे पालन करत, सह्याद्रीच्या डोंगराळ भागात त्यांचे गाव वसलेले असत. 3. भोये समाज कुठे आढळतो? आजही भोये आडनावाचे लोक महाराष्ट्रातील अनेक भागात आढळतात. विशेषतः नाशिक जिल्हा, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे या भागांमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. हे भाग डोंगराळ आणि जंगलांनी वेढलेले असल्यामुळे भोये समाजाचे जीवन निसर्गाशी घट्ट जोडलेले होते. 4. भोये समाजाची संस्कृती. भोये समाजाची संस्कृती खूप साधी आणि पारंपरिक आहे. त्यांच्या जीवनात निसर्गाला खूप महत्त्व आहे. गावात एखादे मोठे झाड किंवा दगड असतो, ज्याला ग्रामदेवता मानले जाते. सणांच्या वेळी ढोल, नगारा आणि पारंपरिक नृत्य केले जाते. गावातील सर्व लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. 5. सण आणि उत्सव. भोये समाजात काही सण खूप महत्त्वाचे मानले जातात. सर्वात मोठा सण म्हणजे होळी. होळीच्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येतात. मोठी होळी पेटवली जाते आणि देवाला नवस केला जातो. याशिवाय दिवाळी, पोळा, नागपंचमी हे सण देखील उत्साहाने साजरे केले जातात. विवाह परंपरा. भोये समाजात विवाह साध्या पद्धतीने केला जातो. लग्नाच्या आधी हळदी समारंभ, गाव देवतेची पूजा केली जाते. लग्नाच्या दिवशी गावातील सर्व लोक उपस्थित असतात. पारंपरिक संगीत आणि नृत्य देखील केले जाते. 7. आजचा भोये समाज. आज भोये समाजात मोठा बदल झाला आहे. अनेक तरुण शिक्षण घेत आहेत, सरकारी नोकरी करत आहेत, शहरात राहू लागले आहेत. पण तरीही त्यांची संस्कृती आणि परंपरा अजूनही जपली जात आहे. भोये समाजाचा इतिहास आपल्याला निसर्गाशी जोडलेले जीवन आणि एकता शिकवतो.